नमस्कार मंडळी, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. मी इथे कोवळे अशा प्रकारे चिरून घेतले. नंतर मिक्सरला एक मोठा कांदा असा जाडसर चिरून वाटून घेतला. मी इथे रात्रभर चणे भिजत घातले आणि कुकरला एक शिट्टीमध्ये वाफवून घेतले. हे बघा, चणे छान सॉफ्ट असे शिजलेले आहे. नंतर कढईत तेल गरम करून त्यात थोडी मोहरी, थोडे जिरे आणि एक तेजपान घालणार आहे. नंतर एक छोटा कांदा लांब असा पातळ चिरून तो घालणार आहे आणि छान याला थोडं परतून घेणार आहे. कांदा परतून झाला त्यात मी 5-6 कढीपत्त्याचे पानं घालणार आहे. 2 मिरच्या मी त्या जाड्या चिरून त्या घातलेल्या आहे आणि छान परतून घेतलं आहे. कांदा गुलाबीसर परतून झाला की त्यात मी बारीक केलेली कांद्याची पेस्ट घालणार आहे. आणि कांद्याची पेस्टसुद्धा छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे छान कांद्याची पेस्ट आपली परतून झाली. त्यात मी 1 चम्मच लसूण अद्रक पेस्ट घातलेली आहे आणि तीही छान परतून घेतली आहे. लसूण अद्रक पेस्ट छान तेलामध्ये परतून घ्यायची, नाहीतर पदार्थाला त्याची सेंट येतो. नंतर 2 चमचे मी धनेपूड घातलेले आहे, थोडी हळद, 2 चमचे मी लाल तिखट घातलेले आहे. तिखट हे आपण आवडीप्रमाणे घालणार आहोत आणि छान परतून घेतले. नंतर यात मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि तेही छान परतून घेणार आहे. आणि हे सगळे परतून झाले की मी 1 टोमॅटो चिरून तो घालणार आहे. आणि टमाटरसुद्धा आपण छान मऊ होईपर्यंत याला परतून घेणार आहोत. छान आपण याला तेलामध्ये टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेतले. इथे टमाटर आपले छान मऊ झालेले आहे. यात मी चिरलेले कोहळे घालणार आहे आणि ते पण आपण तेलामध्ये छान असे परतून घेणार आहोत. कोहळ्याला आपल्याला फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहे. हे बघा, मस्त कलर पण आलेला आहे याला. कोहळे छान आपले इथे परतून झालेले आहे. हे बघा, आता यात आपण वाफवून घेतलेले चणे घालणार आहे. छान आपले तेलामध्ये कोहळे झालेले आहे. आता आपण यात वाफवलेले चणे घालणार आहोत आणि तेही मस्त फोडणीमध्ये आपण परतून घेऊ. ही चणे आणि कोहळ्याची भाजी खूपच टेस्टी लागते. पावसाळ्यामध्ये भाजीला काही नसते, पालेभाज्यासुद्धा
सुद्धा आपण पावसाळ्यामध्ये खात नाही, तर ही भाजी 12ही महिने मिळते, तर आपण ही करू शकतो. यात मी 1 चम्मच आमचूर पावडर, थोडी कसुरी मेथी आणि थोडा गूळ घातलेला आहे. ही भाजी आंबट गोड छान लागते. आणि हे सगळं आपण इथे परतून घेतलेले आहे. खूपच टेस्टी भाजी अशी बनते, एकदा नक्की करून बघा. नंतर यात मी उकळलेले पाणी घातलेले आहे आणि छान आपण याला मिक्स करून घेऊ. हे बघा, मस्त आपली भाजी झालेली आहे. आता याला आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. इथे आपली भाजी छान शिजलेली आहे, कोवळे पण छान शिजलेले आहे. हे बघा, मस्त भन्नाट अशी चणे आणि कोवळ्याची भाजी आपली तयार आहे. दिसायलाही मस्त छान झालेली आहे. आपल्याला ही भाजी सुकी करायची असली तर पाणी कमी टाकायचे आणि थोडी ग्रेव्ही पाहिजे असली तर थोडे पाणी जास्त टाकले तर चालेल. सुकी भाजी पण छान लागते. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक